निवडणुकीमध्ये भाजपाला मोठं यश मिळालं आहे, का सांगता काय? नाही, यश मिळालं आहे, पण तसं थोडी आमची अपेक्षा अजून जागा आमच्या जिल्हा परिषदच्या जिल्ह्यातील निवडून येतील अशी होती. पण तरी आज पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीनं स्वबळावर आणि स्वतःच्या कमळाच्या चिन्हावर आज एवढं मोठं यश जे आहे ते मिळवलेलं आहे. आणि नक्कीच म्हणजे एक फार मोठा विश्वास जिल्ह्यातील मतदारांनी भाजपवर दाखवला आहे. नगरपालिकेत तर दाखवला, आता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा हा विश्वास दाखवला आहे. आणि नक्कीच त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही पूर्ण जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, सर्व जे आता नवीन निवडून आलेले जे सगळे जिल्हा परिषद सदस्य आहेत, आम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीनं काम करू याची मी खात्री देऊ इच्छितो. पंचायत समितीमध्ये जिल्ह्यामध्ये फक्त भाजपला सातारा पंचायत समितीवर तुमचा गट राखणं तुम्हाला यश मिळाले. इतर ठिकाणी संमिश्र काही ठिकाणी राष्ट्रवादीकडे गेलेले आहेत पंचायत समिती. नाही, तर अजून मला जिल्ह्यातल्या एवढ्या माहित्या माझ्यापर्यंत आलेल्या नाही आहेत. पण थोडं माहिती घेऊन मग त्याच्यावर आपण काय असेल ते भाष्य करता येईल. कारण शेवटी त्या मतदारसंघातले आमदार, त्या मतदारसंघातले जे लोकप्रतिनिधी आहेत ह्यांच्याशी पण चर्चा करणं, किंवा आता अजून निकाल अंतिम टप्प्यात आहेत, काही येत आहेत, काही अजून आलेत, काही जाहीर झालेत. पण शेवटी याच्यावर थोडी माहिती घेऊनच भाष्य करणं योग्य राहील असं मला वाटतं. सातारा पंचायत समितीवर तर भाजपची निर्विवाद सत्ता आल्याचं दिसतंय. हा पहिल्यांदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जात होतं. येते हलवा आता भाजपनं पंचायत समिती ताब्यात घेतली, काय सांगा? नाही, कसं आहे म्हणजे निर्विवाद वर्चस्व आलं हे बरोबर आहे, पण तरी काही जागा आमच्या असं दिसतंय की क्रॉस वोटिंगमुळं ज्या खरं म्हणजे आम्ही अपेक्षित ठेवल्या होत्या त्या ठिकाणी आम्हाला पराभव आला आहे. तर ते ह्याचं थोडं आम्हाला म्हणजे काय म्हणायचं, कशामुळे झालं याची थोडी आम्हाला माहिती घ्यायला लागेल. पण सातारा पंचायत समिती भारतीय जनता पार्टीची नक्कीच विचाराची झाली आहे. एक चांगली गोष्ट आहे. सातारकरांचं पहिल्यापासून भाऊसाहेब महाराज आणि नंतर माझ्यावर विश्वास होता, आजसुद्धा आहे. आणि पुढंसुद्धा आम्ही कामाच्या माध्यमातून तो विश्वास कायम ठेवू. राजूभाईंना बसण्या जास्तीत जास्त मतं देखील मिळाली, त्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करतात. आता पुढं जिल्हा परिषदमधली सत्ता कशी स्थापन होते त्याच्यावर पुढचे निर्णय होतील. आज थोडं मी जिल्हा परिषदच्या सत्तेबद्दल आज मी काही बोलत नाही. कारण जे मताधिक्य किंवा जो आकडा आम्हाला पाहिजे होता तो तसा आज आमचा आलेला नाही आहे. म्हणजे मेजॉरिटी जिल्हा परिषदमध्ये आमची पूर्ण आली आहे भाजपची असं चित्र नाही आहे. म्हणजे जरी मोठा पक्ष असला तरी वस्तुस्थिती आहे. तेव्हा आता आजच पुढं पदाधिकारी कोण होईल, काय होईल हे मी सांगू शकत नाही. पण त्याच्याबद्दल थोडं योग्य वेळ आल्यावर आम्ही निर्णय घेऊ. विरोधकांची काय ठिकाणी डिपॉझिट जप्त झाली, बऱ्याच ठिकाणी जप्त झाली. निवडणुकीच्या अगोदर बऱ्याचशा टीका करत होती, त्याच्याबद्दल काय नाही. आता शेवटी बघा, आज पंतप्रधान मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे. आणि दोन्ही आमचे नेते हे लोकांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलं आहे, त्यांचं काम मान्य केलं आहे. आणि एक देशाचे मी तर म्हणेन देशाचे म्हणणं पण आज जगामध्ये पंतप्रधान मोदीजींचं नेतृत्व मान्य झाले आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप काम करते. आज राज्यातसुद्धा आमचे मुख्यमंत्र्यांच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे. आणि शेवटी या नेतृत्वांवर लोकांचा विश्वास फार मोठा आहे आणि चांगलं काम यांच्या माध्यमातून चालू आहे, अजूनसुद्धा पुढं होत राहील ही खात्री सर्वसामान्यांना आहे. म्हणून आज एवढं ताकद आम्हाला भाजपला आणि आम्हाला सर्वसामान्य मतदारांकडनं मिळते. आणि आता याच्यामध्ये शेवटी आता डिपॉझिट जप्त होणं वगैरे तर शेवटी म्हणजे त्या मतदारसंघामध्ये त्यांची तेवढी ताकद नव्हती, किंवा कधी विरोधासाठी विरोध म्हणून उभा राहायचा असं पण असतं. त्या ह्याच्यातनं ही मंडळी ज्यांची डिपॉझिट गेली ती उभा राहिली असतील. आता त्यांनीच आत्मपरीक्षण करावं स्वतःचं.
आता कशामुळे झालं याचं थोडं आम्हाला कारण आता कसं आहे, माझ्या माहितीनं जे समोरचे उमेदवार आहेत त्यांनी भाजपकडं आधी उमेदवारी मागितली होती, जे निवडून आलेले आहेत. हे कामेश कांबळे यांनी भाजपकडं इंटरव्ह्यू दिला होता आणि पक्षाने उमेदवारी द्यावी म्हणून त्यांनी मागणी पण केली होती. पण थोडा तो विचार झाला नाही. संदीप शिंदेंचा विचार झाला थोडं. म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे की सातारा तालुका 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागला गेला आहे. माझा मतदारसंघ एक आहे, महेश शिंदे साहेबांचं एक आहे आणि मनोज दादांचं आहे. आता थोडं काय होतं, हे दुसऱ्या मतदारसंघात निर्णय घेताना तिथल्या आमदारांशी चर्चा करून आम्हाला निर्णय घ्यायला लागले किंवा घेतले आम्ही, कारण गरजेचं होतं, कारण आम्ही एकत्र होतो. पण त्या ह्याच्यातनं म्हणजे थोडी उमेदवारी मग आमची योग्य होती का नाही. त्यानंतर मग मतदार म्हणजे काय म्हणतात, इलेक्शन प्रक्रियेमध्ये काय आमच्याकडनं आम्ही कुठं कमी पडलो का ह्याची माहिती आम्ही घेऊ. हे नक्कीच पक्षाचा उमेदवार पराभूत झाला हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनंच ते थोडं ह्याचं आहे, म्हणजे काय म्हणायचं, कमीपणाचं आहे. पण शेवटी कशात आम्ही हे झालो ह्याची नक्की आम्ही माहिती घेऊ.